तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिका तर आता खूपच सुंदर चाललेली आहे। आपण तर पाहिलंय की आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला राजेश आता या सगळ्यामध्ये वाचत चाललेला आहे, पण या वेळेला राजेशचं भांडं फोडण्यासाठी मात्र आता ईश्वरी आणि अर्णव यांनी जो काही डाव रचलाय त्याच्यामध्ये राजेश आता असा काही अडकलाय की त्यानंतर आता अंजलीचे डोळे सुद्धा उघडलेत। अंजलीच्या समोर खऱ्या राजेशचा खरा चेहरा आलेला आहे आणि राजेशने केलेली सगळी कृत्य अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी तिच्या समोर आणलेली आहेत। पण कशी काय काय नक्की असा प्रकार घडवून आणलेला आहे की त्यानंतर आता मात्र सगळे धाबे दणाणन अंजलीचे डोळे आता उघडलेले आहेत। सविस्तरपणे काय घडले पाहू। इकडे आता ईश्वरी अर्णवला सांगते की मगाशी आपल्याकडे टेम्पो घेऊन कॅटरेजसाठी जी लोक आली होती ना, त्या लोकांपैकी दोघांनाही मी ओळखलेलं आहे। मुळातच ती लोक कोण होती माहिती आहे का? ती लोक आता इकडे त्यांनी साक्ष दिली होती बघा, आणि इन्स्पेक्टर साहेब सकाळी आले तेव्हा काय बोलले होते की आता साक्ष देणारी दोन्ही लोक ही फरार आहेत। म्हणजे ह्याचाच अर्थ काय होतो? साक्ष देणारी दोन्हीही लोक ही आता हीच होती आणि ती फरार आहेत। म्हणजे आता त्यांनी खोटी साक्ष दिली होती आणि काहीतरी गडबड आहे, आणि म्हणून आता अर्णव म्हणतो तू यांना कुठे बघितलंस? त्यावरती ईश्वरी सांगायला लागते हे काय, मी आता इथेच काही वेळापूर्वी त्यांना पाहिलं होतं। म्हणून आता टेम्पोच्या इथे ईश्वरी आणि अर्णव आलेले आहेत। आणि त्यानंतर मग आता ईश्वरी सांगते दादा, अहो इथे आता तुमच्या कॅटरस सर्व्हिसची 2 माणसं होती, ती माणसं कुठे गेली? यावरती ते म्हणतात अहो आम्हाला पण नाही माहिती, आम्ही पण त्यांना शोधतोय। म्हणजे खरं सांगू का तर आत्तापर्यंत आमच्या सोबत आली होती, पण अचानकपणे कुठे गेली काही कळायला मार्ग नाही। त्याच वेळेला इकडे पाहायला लागते ती म्हणजे स्वतः ईश्वरी आणि अर्णव, तर ती माणसं कुठे दिसत नाहीत। पण त्याच वेळेला त्या दोन्ही माणसांना पैसे आता इकडे देत आहे तो म्हणजे राजेश, आणि यापुढे या घराच्या आजूबाजूला आणि या माणसांच्या आजूबाजूला अजिबात फिरकायचं नाही। काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र इकडे आलात तर गाठ माझ्याशी आहे, पैसे भरपूर दिलेले आहेत असं म्हणत त्यांना पैसे देतो आणि पैसे देऊन त्यांना परतवून लावते। पण या सगळ्यामध्ये वल्लरीने हे सगळं पाहिलेलं आहे। वल्लरी विचार करते हा माणूस यांना पैसे का देतोय, पण ही गोष्ट वल्लरीला नंतर कळणार असते आणि याचाच फायदा आता वल्लरी उचलत याचं इथलं कायमचं चंबू गबाळं आवरून टाकणार असते। मग त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एकदा ती माणसं कुठे दिसतात का हे पाहण्यासाठी पुढे येतात, तर आता त्यांना राजेश दिसतो। राजेश दिसल्यावरती अर्णव आणि ईश्वरी तिकडे थांबतात। ईश्वरीला डाऊट तर आहेच की हा राजेश खोटारडा आहे म्हणून, आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरी म्हणते तुम्ही इकडे कुठे? यावरती तो म्हणतो काही नाही, मोबाईलला रेंज नव्हती ना आणि त्याचमुळे मी इकडे आलोय। अर्णव ईश्वरीला हा काही त्याचं बोलणं पटत नाहीये, आणि त्याच वेळेला ईश्वरी मात्र आता बाजूच्या पाहते तर तिकडे एक गमछा पडलेला असतो, आणि तो गमछा आता पडलेला आहे, आणि त्या गमछामध्ये मात्र आता तो गमछा तिला आठवले की हा गमछा त्याच माणसाने घेतला होता। आणि त्यानंतर ती अर्णवला थांबवते, अर्णव सर ते बघा काय आहे ते। आणि त्यानंतर अर्णव सुद्धा तो गमछा पाहतो, आणि त्यानंतर ईश्वरीच्या लक्षात आले की हा तोच गमछा आहे जो घेऊन ते 2 माणूस आत आलेले। ती अर्णवला ही गोष्ट सांगते, आणि ती सांगते आत्ता इकडे जर का 2 माणसं असतील तर त्यांच्या डोक्याचा तो गमछा पडलाय गळ्यातला, आणि हे सगळं राजेशला माहिती आहे। राजेश नाटक करतोय, आणि त्यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते मला तर असं वाटतंय की हा राजेश त्यांना मिळालेला आहे, हा अपघात म्हणजे आता त्याचाच एक काहीतरी कारस्थानाचा भाग आहे, आणि मला असं वाटते की आपण या सगळ्यामध्ये आता इकडे ही कारस्थानं उघडकीला लवकरात लवकर आणली पाहिजेत। त्यावरती अर्णव म्हणतो चिंता करू नकोस, जर का ही गोष्ट अशी असेल ना तर आता आपण एक गोष्ट करायची आहे, आपण ना नाटक करायचं। ह्याला जर का सगळं आठवत नाही आहे ना तर आता असं काहीतरी नाटक करायचं की त्या नाटकामध्ये तो आता स्वतःच अडकला पाहिजे। असं म्हटल्यावरती मग आता ईश्वरी सांगते ठीक आहे, काहीही झालं तरी सुद्धा आता आपण हे नाटक करायचं म्हणजे करायचंच। आणि असं म्हटल्यावरती मग आता अर्णव ईश्वरी घरी आलेले आहेत। घरी आल्यावरती आता इकडे राजेश विचार बाद झालं हे नाटकं, म्हणजे या लोकांना घाबरून राहणं आता बास करायला पाहिजे। आणि त्यानंतर मग आता संध्याकाळी विचार चाललाय, सगळेजण आता इकडे बोलत आहेत की एक काम करूया, आपण ना संध्याकाळी छानपैकी सेलिब्रेशन करूया, म्हणजे आता या दोघांना आता इकडे छान वाटेल, फटाके फोडायचे छानपैकी, आता इकडे दिवाळीसारखं सेलिब्रेशन होणार आहे। असं म्हटल्यावरती मग आता मामा सांगतात अरे वा अर्णव आणि ईश्वरी तुम्हाला ही गोष्ट सुचली, हेच आता खूप भारी आहे। संध्याकाळी धमाल मस्ती करायची, पण या आता राजेशला माहीत नाहीये
की अर्णव ईश्वरीने सगळ्या घरच्यांना विश्वासात घेत आता मात्र आपला प्लॅन सांगितलेला आहे की कशा पद्धतीने त्याला आता या सगळ्यामध्ये अडकवायचं आहे. आणि तेच सगळं आता मामा सगळ्यांना समजावून सांगतायत की सगळ्यांनी नाटक करायचं आहे आणि याच नाटकाच्या वेळेला खऱ्या अर्थाने त्याचा पर्दाफाश करायचा. आणि त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, मामा खरं सांगू का, तर आता एक काम करायला पाहिजे आपल्याला. अंजलीताईंना कसं मनवायचं, ते या सगळ्यामध्ये कशा काय तयार होतील. मुळातच या सगळ्यामध्ये त्यांना आता आपण हा प्लॅन करतोय असं जर का समजलं ना, तर त्या इतक्या चिडतील ना, त्या आता तो प्लॅन लगेचच सांगून टाकतील त्याला. आणि त्यावरती आता इकडे मामा सांगायला लागतात, ते माझ्यावरती सोड. या वेळेला आता काहीही झालं ना तरीसुद्धा मी त्या राजेशचा पर्दाफाश करून राहणार. हे बघ, त्याला आता काय प्लॅन करायचं ते करू दे. आपण आता याची ॲक्टिंग त्याच्यावरतीच उलटवायची. सगळा प्लॅन ठरलाय प्रेक्षकांनो. घरामध्ये छानपैकी संध्याकाळी आता फटाके फोडायचे आणि सगळ्यांनी एन्जॉय करायचं असं आता ठरलेलं असताना मात्र आता राजेशने त्याचा वेगळाच प्लॅन केलेला. राजेश आता विचार करतोय, फटाके फोडताय का? फोडा. जे फटाके काही फोडायचे असतील ते फटाके फोडा. मी आता तुमच्या फटाक्यांचा एंड करून टाकतो आणि आता बाद झालं. इतके दिवस जे काही चाललंय ना ते सगळं थांबवायला पाहिजे. मला आता भरपूर सारे पैसे पाहिजे, ते काही नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना मात्र आता या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने मी आता तोंडावरती पाडतो ना की त्यानंतर मात्र आता सगळी प्रॉपर्टी आणि हे तर मी काढून घेणारच आहे. तुमचे दागिने, पैसा, अडका हे पण काढून घेणार आहे. आता तर तुम्हाला सोडणारच नाही आहे. पैशांची गरज आहे आणि तुमच्या पुढे तिळतिळे पैसे मागत बसण्यापेक्षा एकदाच तुम्हाला आता गंडवून टाकतो आणि त्यानंतर मग आता काहीही झालं तरी तुम्हाला आता मी काय सोडत नाही आहे. असं म्हणत राजेशने फटाके असे आणलेत की त्या फटाक्यामध्ये धूर आहे आणि त्या फटाक्यामधला धूर आता जर का नाका तोंडात गेला तर मात्र सगळेच जण एका झटक्यात बेचिराख होऊन पडणार आणि मग हा त्यांच्या अंगावरचं, खांद्यावरचं जे काही सोनं नाणं आहे ते सगळं घेऊन पळून जाणार. असा त्याचा घाणेरडा डाव आहे. आणि संध्याकाळी तसंच सगळेजण घरामध्ये आता इकडे सेल्फी वगैरे काढतायत, छानपैकी एन्जॉय करतायत. आणि त्याच वेळेला राजेशने बॉम्ब फोडलेला आहे. म्हणजे आता अग्निधूर सोडला आणि कोणालाच काही कळायच्या आधी म्हणजे आता धूर असा सोडलाय की ज्याच्यामुळे सगळे बेशुद्ध पडतील. बेशुद्ध पडल्यावरती कोणाला काही आठवणार नाही आणि त्याचाच फायदा तो घेणार. आणि सगळेजण इकडे ॲक्टिंग करतायत याची त्याला अजिबात कल्पना नाही आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे ईश्वरी बेशुद्ध पडले, इकडे पडलाय बेशुद्ध तो म्हणजे अर्णव. घरातले सगळे बेशुद्ध पडलेत आणि त्यानंतर एंट्री झालेली आहे ती म्हणजे आता इकडे राजेशची एंट्री झाली. आणि त्यानंतर राजेश आता विचार करतोय, चला काहीही झालं तरीसुद्धा यांच्या अंगावरचं सगळं सोनं नाणं आता इकडे आपण घेऊन जायचं आहे. आणि त्यानंतर सोनं नाणं घेऊन गेल्यावरती मग मात्र आता काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये यांना आता सोडायचं नाही आहे असं म्हणत धूर सगळीकडे पसरलाय. त्याला असं वाटते की सगळे बेशुद्ध पडलेत आणि पण सगळे बेशुद्ध पडलेले नाही आहेत. आणि आता या सगळ्यामध्ये त्यानंतर तो आता आलेला आहे ईश्वरीकडे. माझी इंदोरी जिलबी, तुला आता एक किस केल्याशिवाय मी तर इथून जाणारच नाही आहे. आणि त्यानंतर तो आता ईश्वरीच्या जवळ आलाय. त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी जोरदार आता इकडे विरोध करत त्याच्या विरुद्ध पेटून उठलेत आणि खाटकन आता सगळेच जण उठलेत. सगळ्यात जास्त धक्का बसलाय तो म्हणजे आता स्वतः अंजलीला काहीच कळायला मार्ग नाहीये. आपल्यासोबत हे सगळं काय होतंय? आपण ज्या नवऱ्यावरती इतका विश्वास ठेवला तो आता आपला असा विश्वासघात करू शकतो, या गोष्टीवरती तिचा आता विश्वासच बसत नाही. आणि ती पुरती कोलमडले. आजी, मामांना ऑलरेडी माहिती आहे, वल्लरीला माहिती आहे, पण अंजली आणि आजी या दोघांना सगळ्यात जास्त धक्का बसलाय. त्यात ईश्वरीने डोळे उघडले. डोळे उघडून ती आता रागाने त्याच्याकडे खाऊ की गळू या अवस्थेमध्ये पाहते. सटकन त्याच्या एक थोबाडीत देते. थोबाडीत दिल्यावरती तो आता खाली पडल्यावरती आता इकडे अर्णव सांगायला लागतो, तुला काय वाटतं नाटकं फक्त तुलाच करता येतात का? ही नाटकं आम्हाला सुद्धा करता येतात. तुझ्या या सगळ्या नाटकांना मात्र आता आम्ही भुलणार नाही आहोत. काहीही झालं तरीसुद्धा तुझा गेम ओव्हर झालेला आहे. तू या सगळ्यामध्ये कितीही आम्हाला नाचवण्याचा प्रयत्न केलास तरी अंजलीताई, आम्ही तुला तेच ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हा माणूस जे काही करतोय ना ते आता सगळं नाटक आहे. याची अनेक अफेअर आहेत. अंजली चिडले. आणि त्यानंतर मामा म्हणतो, हे बघ, तुला इतके दिवस सांगण्याचा प्रयत्न करतोय की हा माणूस फ्रॉड आहे. पण तुला आता या सगळ्यामध्ये त्या माणसाची फ्रॉडगिरी अजिबात काही कळलेलीच नाही आहे. म्हणजे आता हे
सगळं आता तुला समजण्यासाठी आम्ही हा सगळा डाव रचला होता. चिडलेली त्यानंतर रागावलेली अंजली ताड तिकडे आलेली आहे आणि त्यानंतर अंजलीने मात्र आता इकडे लगेचच त्याच्या एक खाडकन थोबाडीत ते त्याला खाली पडले. खाली पडल्यावरती मात्र आता तो इकडे सांगायला लागतोय, अंजली मॅडम हे सगळं नाटक आहे. या लोकांनी मला अडकवण्याचा हा घाणेरडा प्लॅन केलाय. यांच्या प्लॅनला बळी पडू नका. त्यावेळेला अंजली म्हणते, तुझ्या प्लॅनला आत्तापर्यंत मी भुलले होते, पण बास यापुढे नाही. यापुढे आता इकडे कोणाच्याच प्लॅनला मी भुलणार नाहीये. समोर दिसतोय त्यालाच मी हे करणार. अंजली माफी मागते आणि आता त्याला तुडव